अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आज आपण परमपूज्य शिरीष दादा कवडे महाराज लिखित जो संती वसविला ठावो या पुस्तकातील बहुत करुणी एकांते बैसे गा याबद्दल विचार करूया. ते त्या बहुत करून एकांते बैसे जागा ह्याच्यात ते म्हणतात, दोही माझी आवडे ते जे मानवले होय चित्ते बहुत करुणी एकांते बैसे जेगा. मागच्या प्रवचन सेवेत आपण पाहिले की ज्या ठिकाणी साधकांनी साधनेसाठी बसायचे असते ते ठिकाण कसे असावे याविषयी श्री माऊलींनी खुबीने निर्देश दिलेले आहेत. ते सांगतात की ते जर निगूढ मठ हो आवा का शिवालय. हा निगूढ मठ हे शिवालय साधकाला आपल्या राहत्या घरातही कसे उपलब्ध होऊ शकते हे देखील मागच्या वेळी आपण पाहिले होते. समशीतोष्ण मठ, निगूढ मठ याचा आणखी एक अर्थविभाग आपल्याला बघायचा आहे. श्री माऊलींना अभिप्रेत असलेला निगूढ शब्दाचा आणखी एक अर्थ म्हणजे तो मठ ऋतुकालानुसारही स्थिर वातावरणाचा असावा. बाहेरच्या ऋतूला अनुकूल असूनही ज्याचा त्रास होणार नाही असे वातावरण आतमध्ये असावे. जर उष्णकाल असेल, उन्हाळ्याचे दिवस असतील तर मठ आतून त्या मानाने थंड राहायला पाहिजे. तसे जर नसेल तर तो मठ साधनेला अनुकूल म्हणता येणार नाही. मग उकाड्यामुळे उन्हाळ्याचा मोठा काळ साधनेला प्रतिकूलच राहील. त्याचप्रमाणे वर्षाकाळात या मठात छपरातून पाणी आतमध्ये ठिबकता कामा नये, नाहीतर व्यत्ययरहित साधना करता येणार नाही. तसेच थंडीच्या दिवसामध्ये तो मठ आतून उबदार राहायला पाहिजे. ज्या मठामध्ये असे कालानुरूप समशीतोष्ण वातावरण नेहमी टिकून राहते त्यालाही निगूढ मठ असेच म्हणतात. मठाचे किंवा साधना कुटीचे बांधकाम विशिष्ट पदार्थ वापरून विशिष्ट तंत्राने केले असता हे सहज साध्य होऊ शकते. उदाहरणार्थ, दक्षिणेतील एका मठाच्या बाह्य भिंती 4-4 फूट रुंदीच्या असून त्यांच्यामधल्या भागात 2 फुटाची पोकळी ठेवलेली आहे. अशा रचनेमुळे त्या मठात समशीतोष्ण वातावरण राखले जाते. परमपूज्य सद्गुरू श्री मामा या संदर्भात एक मजेशीर हकीकत सांगायचे. एक साधक साधनेकरता घराबाहेर पडला. गावाबाहेर मोठ्या माळरानावर त्याने एक जागा निवडली. उन्हाळा नुकताच सुरू झालेला होता. त्याने एक पत्र्याची झोपडी तयार केली. ती साधनेला उपयुक्त ठरेल अशी त्याची समजूत होती. पण पुढे उन्हाने ते पत्रे फार तापायला लागले. म्हणून पावसाळा सुरू झाल्यावर त्याने एक गवताची झोपडी बांधून घेतली. पण मग सगळे पावसाचे पाणी गवती झापांमधून गळून जात यायला लागले व आत चिखल तयार झाला. त्यानंतर थंडीचे दिवस आले. त्याने विचार केला की पावसाळा संपलेला आहे, आता आपण उघड्यावरच राहिलेले बरे, झोपडीची भानगडच नको. तेव्हा मात्र त्याच्यावर थंडीत गारठून मरायची पाळी आली. असे प्रकार आपल्या साधनास्थानी राहायला नकोच. मग मठ आतून निगूढ पाहिजे. याचा एक अर्थ त्याचे आतले वातावरणही वर्षभर साधनेला अनुकूल राहिले पाहिजे, नाहीतर त्या मठात सर्व काळ निश्चिंत निर्विघ्न साधना होऊ शकणार नाही. साधनास्थानाविषयी हे महत्त्वाचे कलम सांगून श्री माऊली पुढे म्हणतात की दोही माझी आवडे ते जे मानवले होय चित्ते बहुत करुणी एकांते बैसे जिगा. मठ किंवा शिवालय यापैकी जे आवडेल तेथे किंवा त्यापैकी जेथे चित्ताला बरे वाटेल तेथे एकांत साधून साधनेला बसावे. मठ किंवा शिवालयाची निवड श्री माऊलींनी
साधकांकरिता येथे दोन पर्याय सांगितले आहेत. जे निराकार साधक असतात त्यांनी त्यातला निगूढ मठ स्वीकारावा आणि साकार साधक असतात त्यांनी शिवालय निवडावे. म्हणजेच त्याचे मन जेथे अनायासे स्वभावतः रमेल तेथे त्यांनी राहावे. आपल्याकडेही साधकांमध्ये वेगवेगळे स्वभावभेद, वेगवेगळ्या वैचारिक प्रणाली आढळून येतात. काही साधकांना ते एखाद्या मंदिरात दर्शनाकरिता गेले असता किंवा कोणा संतपुरुषांच्या दर्शनाला गेले असता भाव अनावर होतात, क्रिया सुरू होतात. काही साधकांना ते मंदिरात जावोत की संतांपाशी जावोत असे काहीही होत नाही. पण घरी एकांतात शांतपणे बसलेले असले की त्यांना क्रिया सुरू होतात. शेवटी ही ज्याच्या त्याच्या चित्ताची जन्मोजन्मींच्या संस्कारानुसार तयार झालेली बैठक असते. चित्ताच्या तशा संस्कारानुसारच तो साधक सगुण प्रेमी आहे की निर्गुण प्रेमी हे ठरते. येथे शिवालय याचा अर्थ सगुण साकार भगवत विग्रह असलेले कोणतेही स्थान व निगूढ मठ याचा अर्थ जेथे देवतेची मूर्ती स्थापलेली नाही असे सत्पुरुषांचे, सद्गुरूंचे वास्तव्य स्थान किंवा त्यांचे श्रीचरणाभिष्ठान असा आहे. अशा दोहोंपैकी त्याला जे स्थान मानवेल त्या स्थानी त्याने साधना करावी. इकडे साधारण मध्यमवर्गीय प्रापंचिकांच्या निवासस्थानांमध्ये घरच्या सदस्यांना काही आवडणाऱ्या किंवा मानवण्याचा फारसा प्रश्नच येत नसतो. घरामध्ये जी काही परिस्थिती असेल तिच्याशी त्यांना जुळवून घ्यावेच लागते. कारण त्यांना आवडेल अशी घरची परिस्थिती असेलच असे नाही. ते जसे एक जीव म्हणून एका ठराविक घरामध्ये जन्माला आलेले असतात तसेच घरातील इतरही सदस्य आपापल्या कर्माच्या भोगानुसार त्या घराशी निगडीत होऊन तेथे एकत्र राहतात. बरेचदा एकाच घरातल्या सदस्यांमध्येही एखाद्याचे कर्म परमार्थाला अनुकूल दिसते तर इतरांचे कर्म परमार्थाला प्रतिकूल असलेलेही आढळते. त्यामुळे एकाचे एक मत तर दुसऱ्याचे दुसरे मत असू शकते. म्हणूनच श्री माऊली येथे मुद्दाम असे सांगतात की दोही माझी आवडते आणि जे मानवले होय चित्ते. याच कारणांमुळे बरेचदा एकाच घरात एकाच वेळेला शिवालय आणि निगूढ मठ असे दोन्ही साधू शकत नाहीत. दोन्ही एके ठिकाणी एकाच वेळी लाभू शकणारी घरे फार थोडी असतात. अनुकूल आणि मानवणारे स्थान. आता पहा, काहींना साधनेसाठी पहाटेच्या वेळेला घरातच निगूढ मठ मिळतो. घरातील इतर मंडळींना ते गाढ झोपेत असल्याचे, कोणी साधनेला बसले आहे याचा पत्ताही नसतो. म्हणजे आयताच एकांत आहे, घर आहे की नाही याची चाहूल देखील नाही, अशी शांतता अनायासे आहे. असे वातावरण लाभून काही जणांना साधनेला बसता येते. काही घरांमध्ये मात्र तसा निगूढ मठ मिळू शकत नाही. घरात जर वयोवृद्ध माणसे असतील तर त्यांना फारशी झोप लागत नाही. ती नेमकी पहाटेच उठून बसतात. अशा वेळेस तेथे निगूढ मठ साधू शकत नाही. मग अशा घरातल्या साधकांनी काय करावे तर निदान शिवालय तरी तेथे मिळते आहे का ते पाहावे. म्हणजे स्वतःच्या नियमित साधनेने घराचे पावित्र्य तरी टिकून राहते आहे का नाही हे बघावे. त्यासाठी मग प्रसंगी घरातल्याच कुणासमोर तरी साधनेला बसावे लागले तरी हरकत नाही. घरातले वातावरण प्रतिकूल असले तरी काही हरकत नाही, पण साधनेला न चुकता बसावेच. काही ठिकाणी शिवालय मिळते पण निगूढ मठ मिळत नाही, किंवा काही ठिकाणी निगूढ मठ मिळतो पण शिवालय मिळत नाही. अशा दोन्ही परिस्थितीतल्या साधकांनी काळ वेळ पाहून
युक्तीने मार्ग काढून साधनेचे आपले सातत्य राखलेच पाहिजे. घराचे पावित्र्य राखणारे लोक घरात असतील तरच घराच्या पावित्र्य टिकून राहते. नाहीतर अशीही कित्येक घरे दिसतात की जेथे राहणारे लोक त्यांच्या सवयीप्रमाणे रात्री खातात, पितात आणि गाढ झोपून जातात. पहाटेच्या वेळी अशा घरात निगूढ मठ लाभू शकेल, पण ते शिवालय मात्र असणार नाही. जेथे साधना उपासना होत नाही ते घर सहसा पवित्र असत नाही. ज्या घरात सगळीकडे पसारा पडलेला असेल, दारूच्या बाटल्यांचा खच पडलेला असेल, ते घर कधी शिवालय असू शकणार नाही. याप्रमाणे दोन्ही प्रकार संभवू शकतात. म्हणूनच श्री माऊली सांगतात की दोही माझी आवडते. साधकांनी आपल्याला जे अनुकूल आहे आणि जे मानवले आहे असे दोन्ही प्रकारचे स्थान पाहिले पाहिजे. प्रापंचिकांची परिस्थिती. परमपूज्य श्री मामांकडे एकदा एक तरुण आला आणि तो गमतीने त्यांना सांगू लागला की मामा, काय हो आमचे घर? ते घर नसून पेशवे पार्कच आहे. त्यावर परमपूज्य श्री मामांनी हसून विचारले, का रे, काय झाले, असे का म्हणतोस? तर तो म्हणाला, काय सांगू मामा, माझी आई म्हणजे मारकी म्हैस आहे. माझे वडील म्हणजे भस्कन अंगावर येणारे कुत्रे आहेत. माझा थोरला भाऊ तो तर शुद्ध बैलोबा आहे. वहिनी बिचारी गरीब गाय आहे. धाकटा भाऊ अगदीच गाढव आहे. ते ऐकून परमपूज्य श्री मामा म्हणाले, तू काय आहेस रे मग? तर तो म्हणाला, ज्याने त्याने ताबडावे असे मी भाडाचे तट्टू आहे. म्हणजे एकूण काय तर सगळे घरच एक प्राणीसंग्रहालय आहे. मग त्या तरुणाला परमपूज्य श्री मामा गंभीरपणे म्हणाले, अरे कुठले तरी विनोद वाचून असे बडबडू नकोय. आपल्या घरच्यांबद्दल आपल्या भावना प्रेमाच्या आदराच्याच असल्या पाहिजेत. हे ऐकून तो तरुण ओशाळला व त्याने परमपूज्य श्री मामांची क्षमा मागितली. थोड्याफार फरकाने अशाच प्राणीसंग्रहालयांमधून म्हणजे अशाच बिकट परिस्थितीमधून प्रापंचिकांना साधनेसाठी मार्ग काढावा लागतो. म्हणूनच श्री माऊली येथे सांगतात की दोही माझी आवडते, जे मानवले होय चित्ते, बहुत करुणी एकांते बैसे जिगा.